करत आलोय। मी संतोष अंकुश भाऊ कोकणे, प्रभाग क्रमांक 22, विजयनगर, काळेवाडी, नडेनगर, कोकणेनगर, ज्योतिबानगर या प्रभागातून या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। काम करत राहू। आणि मला 2006 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्तानं मला उमेदवारी दिली। त्यानंतर मी मोठ्या फरकाने निवडून आलो सगळ्या मायबाप जनतेच्या जीवावर। जो निधी मिळायला पाहिजे होता आम्हाला 2017 ते 22च्या कालखंडामध्ये, तो पुरेसा निधी मिळाला नाही। त्यामुळे काळेवाडीचा खरा विकास खुंटला गेला। नमस्कार, मी गणेश मोरे। आपण पाहताय सिटी प्लस मराठी। सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक कार्यक्रमात मी प्रथम आपलं स्वागत करतो। आज आपण प्रभाग क्रमांक 22 काळेवाडी विजयनगर या ठिकाणी आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुकीला सामोरे जाणारे आपल्याबरोबर संतोष कोकणे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। भाऊ नमस्ते। नमस्ते। प्रथम आपलं स्वागत आहे। भाऊ, प्रभाग क्रमांक 22 मधून आपण निवडणूक लढवताय। एकंदरीत कशा पद्धतीने तुमची निवडणुकीचे सामोरे जाणार आहेत तुम्ही, काय सांगाल? नमस्कार, मी संतोष अंकुश भाऊ कोकणे, प्रभाग क्रमांक 22, विजयनगर, काळेवाडी, नडेनगर, कोकणेनगर, ज्योतिबानगर या प्रभागातून या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। आपल्याला सांगायचंच झालं तर 2002 पासून दिवंगत स्वर्गीय अंकुश भाऊ कोकणे हे माझे वडील होते। त्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलं। त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये जो काय विकास करायचा किंवा काळेवाडीच्या कामगार नगरीमध्ये जो काही विकास करायचा तो विकास त्यांनी केला। त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं। त्यांच्या निधनानंतर आदरणीय अजितदादा असतील, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमचे गुरु हनुमंत गावडे असतील, त्याचप्रमाणे दिवंगत स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असेल, यांच्या मार्गदर्शनाने मला 2006 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्तानं मला उमेदवारी दिली। त्यानंतर मी मोठ्या फरकाने निवडून आलो सगळ्या मायबाप जनतेच्या जीवावर। त्याच्यानंतर जो 6 महिन्याचा कालावधी होता, त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी नागरिकांच्या गाठीभेटी किंवा आपल्या सर्व लोकांच्या सुखदुःखाच्या याच्यामध्ये मी सहभागी झालो। त्याच्यानंतर पुन्हा 2007ची निवडणूक लागली, सार्वत्रिक निवडणूक। त्याच्यामध्ये सुद्धा मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्या कामाच्या जोरावरती किंवा मायबाप जनतेच्या जोरावरती मला त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली। त्यावेळेस सुद्धा मी 2007 साली मी या प्रभागाचं वार्ड क्रमांक 80चं मी नेतृत्व केलं। या वार्ड क्रमांक 80चं नेतृत्व करत असताना मी विविध पदं भूषवली। विधी समितीचा अध्यक्ष असेल, त्याचप्रमाणे विधी समितीचा अध्यक्ष असताना या प्रभागामध्ये जी काय अडीअडचणी असतील, स्ट्रॉम वॉटर असेल, ड्रेनेज लाईन असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील, या सर्व जुन्या ज्या झालेल्या होत्या, जीर्ण झालेल्या होत्या, ते सर्व चेंज करायचं मी या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि आवर्जून सांगायचं झालं तर 2002 ते 2006च्या कालखंडामध्ये आमच्या वडील दिवंगत स्वर्गीय अंकुश भाऊ कोकणे यांनी थेरगावमध्ये एक पिण्याच्या टाकीचं काळेवाडीसाठी एक प्रयोजन केलं होतं। त्याचं उद्घाटन सुद्धा या 2007च्या कालखंडामध्ये आम्ही अजितदादांच्या माध्यमातून आम्ही करून गेलो। त्यामुळे काळेवाडीचा प्रश्न आणि काय वाढती लोकसंख्या असल्यामुळं इथं पाण्याचा प्रश्न जटिल आहे। आता माझा विजयनगरचा भाग आहे, तिथं बरेच प्रकारचे सोसायट्या आहेत। त्या सोसायट्याच्या लोकांना पुरेसं पाणी मिळत नाहीये, तिथं सुद्धा आम्ही थोडं कमी पडतंय। आणि 2012 ते 17चा थोडा कालखंड गेला, त्याच्यानंतर 2017 ते 22 या ठिकाणी मला परत एकदा राष्ट्रवादी पक्षाने मला उमेदवारी दिली। ह्याच्यात दुर्दैव असं झालं की राष्ट्रवादीची सत्ता हे गेली आणि भाजपची सत्ता देता आल्या। पण ज्या ह्याच्यामध्ये जो निधी मिळायला पाहिजे होता आम्हाला 2017 ते 22च्या कालखंडामध्ये, तो पुरेसा निधी मिळाला नाही। त्यामुळे काळेवाडीचा खरा विकास खुंटला गेला। भाऊ, तुम्ही प्रभागाच्या अध्यक्ष देखील म्हणून काम पाहिलंय, तुम्हाला कामाचा दांडगा अनुभव आहे। त्याच अनुभवाचा फायदा लोकांना कशा पद्धतीने होऊ शकतो? आता तुम्ही काय विजन घेऊन निवडणुकीला पुढे जाता? आता आमची ही कामगार नगरी, काळेवाडी म्हणजे कष्टकऱ्यांची नगरी एक म्हणून ओळखली जाते। इथं पोट भरण्यासाठी पूर्ण भारतामधले लोक इथं स्थायिक झालेले आहेत। आमच्या इथं प्रामुख्याने प्रश्न जो होता, अनधिकृत बांधकाम असेल किंवा शास्तीकाराचा असेल, तर शास्तीकाराचा प्रश्न मागं अजितदादा असतील, मागं देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी त्यावेळेस शास्तीकाराचा प्रश्न सोडवला आणि बऱ्याचशा प्रकारचा दिलासा या नागरिकांना भेटला। पण त्याच्यामध्ये असं झालं की इथं पुरेशी जागा नसल्यामुळं
कोंडट झालेली आहे काळेवाडी. ओके. तर आता आपल्याला काय करायचं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकासाची गंगा आपल्या लोकांच्या दारोदारी पोहोचवायची. मग त्याच्यामध्ये प्रशस्त रस्ते असतील, इथली जी आरक्षित जागा असेल त्या आरक्षित जागा आपण डेव्हलप करून इथल्या नागरिकांना कसा खेळाचं मैदान असेल, मुलांना त्याचा कसा फायदा होईल त्याप्रमाणे आपण येणाऱ्या काळामध्ये हे करू. तुम्ही 2017 ते 22 मध्ये पण या प्रभागाचं नेतृत्व केलंय. त्यावेळेस तुम्हाला तुम्ही म्हणताय पुरेसा निधी आला नाही, त्यामुळे काही कामं करता आली नाहीत. तुमचं एखादं असं काही विजन आहे की आता जर तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही ते पूर्ण कराल? आता मुख्य प्रश्न आमच्या काळेवाडीचा तो आहे पाण्याची टाकी. आमच्या काळेवाडीतली पिण्याच्या पाण्याची टाकी पूर्वी होती थेरगावला, तर इथं जागेच्या अभावी आपल्याला इथं पाण्याची टाकी काही करता आली नाही. त्याचप्रमाणे येथील रस्ते समजा 18 मीटर असेल, 12 मीटर असेल, इथं गोरगरिबांची घरं न जाता किंवा ब्ल्यू लाईनचा प्रश्न असेल, पवनानगरचा जो प्रश्न असेल, बाबा राहत्या घराण्यावरतून नवीन डीपी प्लॅन आखले गेलेले आहेत. माझं तर असं प्रामाणिक मत आहे की गरिबांच्या घरावरती बुलडोजर चालून काळेवाडीला विकास नकोय. मी तर या मताचा. कारण की हे घर उभारताना काय यातना किंवा काय त्यांनी काबाड कष्ट करून हे घर उभं केलेलं आहे, त्याच्यामुळं त्या घरांवरती कमीत कमी नुकसान न होता या काळेवाडीची विकासाची गंगा कशी लोकांपर्यंत पोहोचल याच्यासाठी मोठा माझा मानस असणार आहे. भाऊ, तुम्हाला कामाचा खरंच दांडगा अनुभव आहे. अजितदादांच्या कामाची पण अख्ख्या राज्याला माहिती आहे. दादांच्या माध्यमातून तुम्ही काळेवाडीचा तुमच्या प्रभागाचा कशा पद्धतीने विकास होऊ शकतो? आता प्रत्येक गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक प्रत्येक ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रमुख मागणी आमची ती असणार आहे की काळेवाडी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक किंवा पुतळा या ठिकाणी होण्याची पहिली विनंती आमची दादांना. त्या दादांच्या मार्फत ते काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये 1000 ने 1,00,000 करून घेण्याची जबाबदारी आमची असेल. दादा करू शकतात ते? 100% करू शकतात. ओके. भाऊ, अजून काय विजन घेऊन तुम्ही पुढे जाताय? येथील लोकांचं सक्षमीकरण असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, त्या लोकांना स्वतःच्या याच्यावरती कसं उभं राहता येईल, आमच्या मार्फत लोकांना काही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नयेत त्याप्रमाणे माझं जास्त लक्ष असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. आपण तुमच्याशी चर्चा केली. पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा. आपल्याला सुद्धा माझी मुलाखत घेतली, मला तुमचं लोकांसमोर मला जाण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.